मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आपले पॉडकास्ट सगळे चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे उभे राहिलेले इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे आपण पॉडकास्ट घेतोय. पण आज एक चेंज म्हणून, म्हणजे ज्याला म्हणतात ना की चेंज इन द टेस्ट, असं म्हणून आज एक यूट्यूबर मी तुमच्यासमोर आणणार आहे आणि त्याची माहिती आपण घ्यायची आहे. हा फूड व्लॉगर आहे आणि म्हणजे आता त्याची माहिती तो स्वतः सांगणार आहे आपल्या पद्धतीप्रमाणे. तर हे काय असं फूड व्लॉगिंग आणि यूट्यूब आणि त्याचं सगळं जर आपण आहे ना लोकांपर्यंत हे पोचवणार आहे. नेहमीप्रमाणे आपण अशा वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवत असतो. तर आपल्या समोर आहेत अभिजित सोनवणे. सोनवणे साहेब, तुमच्या नावासहित, पूर्ण नावासहित तुमच्या चॅनलचं नाव म्हणजे तुमची ओळख सांगा आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव अभिजित सोनवणे. तर माझं लाईफ ऑफ पुणे म्हणून इंस्टाग्रामला चॅनल आहे. ते 2021 पासून मी ग्रो करायचा प्रयत्न करतोय. तर आता माझे 75,000 फॉलोअर झालेले आहेत आणि युट्यूबला तसे 32K झालेले आहेत सबस्क्रायबर. ओके. तर आता मी ते फूड ब्लॉगिंग प्लस कुठले ब्रँड राहिले तर त्यांच्यासोबत कोलॅब करतो. बर, व्हेरी गुड. तर आता तू जसं म्हणलास की इन्स्टावर सुद्धा आहे आणि यूट्यूबवर सुद्धा आहे, यूट्यूबला, बरोबर आहे. तर हे तर आणखीन चांगलं, म्हणजे मला कल्पना नव्हती. मी स्वतः यूट्यूबर असल्यामुळे, यूट्यूबचं मला माहिती असल्यामुळं त्यासाठी आम्ही जास्त बघत होतो. तर त्याची माहिती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायची आहे. पहिला प्रश्न हाच आहे की काय फरक आहे यूट्यूब आणि इन्स्टा? इंस्टाग्रामला असं आहे की लोकांपर्यंत इझिली पोहोचतो. म्हणजे जे आता जो क्राऊड आहे आपला, म्हणजे 18 ते 30 पर्यंतचा, तो मोस्टली इंस्टाग्राम वाला क्राऊड आहे. तर त्या युट्यूबला म्हणजे ग्रो करायला तुम्हाला भरपूर टाइम लागतो. की ग्रो करायला म्हणजे आता तुम्ही एक रील टाकली म्हणजे त्यांचे कॉपीराईट झाले, तर तसं इंस्टाग्रामला इझी आहे खूप. की तुम्हाला कॉपीराईट खूप कमी बसतो, रेअर बसतो. बर, का असं का वाटतं? म्हणजे युट्यूब जास्त स्ट्रिक्ट आहे का? हा, तसं म्हणायला गेलं तर स्ट्रिक्ट म्हटलं. बर, पण त्यांची कारण असतील. मग तू जसं म्हणला त्याप्रमाणे युट्यूबवर तुझं काय ते 30+ आहे. किती आहे एक्झॅक्ट? 32K आहेत. 32,000. आणि इन्स्टाला त्याला फॉलोअर्स म्हणतात. यूट्यूबवर सबस्क्रायबर म्हणतात आणि इन्स्टावर त्याला फॉलोअर म्हणतात. तर इन्स्टावर किती आहेत? 75,000. ओके. पहिलं ह्यातलं तू कुठलं चालू केलं होतंस? मी इंस्टाच होता तुझा. इंस्टा चालू केलं होतं. आणि मग तुला असं का वाटलं की युट्यूब सुद्धा हे करावं? युट्यूब वरती शॉर्ट म्हणून एक प्रकार आला. बर, मग ते इंस्टाग्रामला जे आपण करतो तसंच मग ते तिकडे आपण पोस्ट करायला लागलो. पण अजून ब्लॉगिंग असे चालू केलेले नाही. माझे 3-4 ब्लॉग टाकलेले आहेत. त्याच्यात एवढं मी नाहीये. माझे काही फ्रेंड्स आहे, म्हणजे मी ब्लॉग पण असे करणार आहे की फनी वे मध्ये, की लोकांनी बघितलं पाहिजे. म्हणजे आता काही जण कसं असतं, आज मी इथे आलोय तर असं दाखवतं. आपल्याला तसं दाखवायचं नाही. आपण चांगल्या वे मध्ये हसून खेळून लोकांपर्यंत कसा व्हिडिओ पोहोचू, तसं मी आता एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे भीमतडी जत्रेचा. त्याच्यामध्ये मी कमी आहे, माझे मित्र जास्त आहेत. म्हणजे असं की दाखवण्याचं चांगल्या वे मध्ये हे केलेलं आहे. तू दोन्ही टाकतोस? हो, इंस्टाग्रामला ब्लॉग नाही टाकलाय, फक्त रील टाकली आहे आणि युट्यूबला ब्लॉग टाकलाय मोठा. बर, 9 मिनिटाचा. काय फरक आहे रील आणि ब्लॉग व्हिडिओ? हे काय म्हणजे मला काही फरक आला? म्हणजे रील मध्ये कसं असतं, शॉर्ट आहे म्हणजे 30 सेकंद मध्ये किंवा 25 सेकंद मध्ये तुम्हाला एवढं छोट्या गोष्टी दाखवायच्या असतात. म्हणजे की कमी वेळ मध्ये तुम्ही कसं चांगलं दाखवणार. तसं ब्लॉग मध्ये कसं असतं आपलं, म्हणजे आपण एक्सप्लेन करू शकतो कुठलीही गोष्ट, की हे असं आहे, इथे तुम्हाला हे मिळेल, किंवा काहीतरी वे मध्ये कसं होतं, काय होतं, त्याचा रिव्ह्यू देऊ शकतो आपण चांगल्या वे मध्ये. म्हणजे तू खरा इंस्टाचा माणूस आहे. इंस्टाचा माणूस आणि अजून युट्यूब मध्ये एवढं अभ्यास नाही केलेला आहे की कसं ग्रो करायचं. 30,000 सबस्क्रायबर आहे. 32,000 म्हणजे ही खूप मोठी लीप आहे, खूप मोठी उडी आहे. बरं, आता परत आपण युट्यूबवर येऊया. की युट्यूबवरचा 2 प्रकार आहेत. की एक मोठा व्हिडिओ असतो आणि आता ते आले की युट्यूब शॉर्ट्स. दोन्हीचे जे पॅरामीटर्स आहेत ते वेगळे आहेत. तर तू युट्यूबवर मोठे व्हिडिओ टाकतो का? आतापर्यंत मी 3-4च टाकलेले आहेत. अच्छा, म्हणजे ते कमी आहे. ते कमी आहेत. शॉर्ट्सवर तुझा जास्त भर? हो, त्याच्यावरती जास्त भर. बर, आता युट्यूब म्हणा किंवा सोशल मीडिया कुठलेही म्हणा, तर लोकांचा एक प्रश्न असा असतो, कुछ मिलता है का नाही, पैसा मिलता है का नाही, असा प्रश्न आहे. पण त्या प्लॅटफॉर्मकडनं, म्हणजे इन्स्टा म्हणा
किंवा फेसबुक असेल, तू फेसबुकवर नाही आहेस? फेसबुकला पण आहे. फेसबुकला सुद्धा आहे? फेसबुकला आहे, पण 216 माझे आहेत आता. म्हणजे जास्त आताच चालू केलं. हा, म्हणजे तिथे जास्त लक्ष दिलेलं नाही. म्हणजे म्हणजे आपलं ते विचारलं की म्हणजे जे सोशल मीडिया वापरतात त्यातले हे प्लॅटफॉर्म्स आहेत. तर अगेन आय विल कम टू यूट्यूब, की यूट्यूबकडनं जे ज्याला म्हणतात मॉनिटायझेशन, म्हणजे त्यातनं ते यूट्यूबकडनं पैसे यायला लागलेत का? नाही, अजून तरी नाही यायला लागलेत मला. कारण की मी जेवढं सिरियसली केलं पाहिजे युट्यूब तेवढं मी करत नाही. कारण की माझं जास्त भर इंस्टाग्राम वरती. बरोबर आहे. इंस्टाग्राम वरती कसं माहितीये का, ब्रँड कोलॅब तुम्हाला इझिली मिळतात. म्हणजे तुम्ही लगेच डीएम पण करू शकता, जी काही डील असेल त्यांच्या मोबाईल आहे. तसं युट्यूबला ब्रँड कोलॅब करायला तुम्हाला खूप मोठी प्रोसेस लागते. मी थोडं तुला थांबवणार आहे, कारण का काही गोष्टी मलाही माहिती आहे. डीएम लोकांना सांग. डीएम म्हणजे डायरेक्ट मेसेज. डायरेक्ट मेसेज. आता मला आता कळलं डीएम म्हणजे डायरेक्ट मेसेज. अच्छा, तर तुझ्या मते इन्स्टावर कोलॅबरेशन करता येतं. कोलॅब सुद्धा त्यांना लोकांना कळणार नाही प्रत्येक वेळी. तुम्ही सहज जेनझी आहे तू, हे शब्द सगळे नाही. तू 2003 नंतरचाच आहे ना? 2001चा आहे. अच्छा, मग तो थोडक्यात बॉर्डरवर आहे. हा, ठीक आहे. नाही, आता तो विषय आपला नाही. मला म्हणायचं की यंग आहे, नवीन पिढी आहे, आणि तर ते मला परत एकदा मी त्या ह्याच्यावर येतो की यूट्यूब तुझं मॉनिटाईज झालेलं नाहीये. तू जो इन्स्टावर तू म्हणला, तर इन्स्टाला सुद्धा मॉनिटायझेशन असा प्रकार असतोय का? हो, पहिले होता. पहिले बोनस म्हणून एक मॉनिटाईजचा प्रकार होता. म्हणजे 2021 किंवा 20च्या आसपास असेल. तर तेव्हा मॉनिटाईज म्हणजे असं होतं की बोनस, की तुमच्या व्ह्यू वरती तुम्हाला पैसे मिळायचे. बरं. मग ते नंतर त्यांनी काही काळानंतर बंद केलं. म्हणजे काही इंस्टाग्रामच्या आताच्या घडीला ते बंद आहे. आता बंद आहे. फेसबुकला चालू आहे बोनस म्हणून असं. फेसबुकला बोनस प्रकार आहे आणि त्यातनं पैसे मिळतात. बरं, इन्स्टामध्ये तुला इन्स्टाच्या याच्याकडनं मिळालेत का पैसे? हो, मिळाले. तर इन्स्टा आणि यूट्यूब, तर माझा आता जास्त कल आहे यूट्यूबकडे. तर यूट्यूबकडे परत येतो मी. तर मला दोन्हीच एकदा सांग की तू इन्स्टा कधी सुरू केलंस आणि यूट्यूब त्यानंतर कधी सुरू केलं, हे मला एक टेंटेटिव्ह. हा, मी इंस्टाग्राम तसं 2019 मध्ये चालू केलं होतं. पण जे 2019ला, हा, पण प्रमोशन जे असतात आपले ते मी 21 पासून करायला लागलो. 21-20 पासून करायला. नाही, आता फक्त मला इन्स्टा प्रॉपरली तू वापरायला लागला, म्हणजे असं जरा काही व्हिडिओज घ्यायला लागला, म्हणजे माहिती घ्यायला लागला, हे कधीपासून सुरू झालं? म्हणजे 2020 पासून. त्यावेळी काय नाव होतं? लाईफ ऑफ पुणे. लाईफ ऑफ पुणेच होतं. हो, आधीपासून पहिल्यापासून लाईफ ऑफ पुणेच असं नाव होतं. बर. मग त्यानंतर युट्यूब कधी सुरू केलंस? 2021 पासून केलं मी. अच्छा, 2 वर्ष वगैरे थांबून नंतर तू, मग ते कारण आहे की मॉनिटायझेशन त्याचं थोडंसं कमी असेल. एनिवे, बरं, अजूनही तुला इन्स्टा जास्त कम्फर्टेबल वाटतं का? हो, इंस्टाग्राम. आणि युट्यूबचा काय प्रॉब्लेम आहेत, काय इश्यूज? युट्यूबला आता माझं मेन म्हणजे प्रमोशन, म्हणजे ब्रँड कोलॅब करणं. ते तर युट्यूबला खूप कमी येते, कारण की मी ग्रो झाला नसेल त्याच्यामुळे पण असेल. पण इंस्टाग्रामला कसं आहे, तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकतात की असा ब्रँड आहे माझा, तर आम्हाला कोलॅब करायचंय, तर तुमचे चार्जेस काय आहेत, किंवा तुम्ही कुठल्या स्क्रिप्टने करणार. म्हणजे तू ते त्याच्यामधनं मिळणारे जे मॉनिटायझेशन आहे त्या दृष्टिकोनातून तू म्हणतोय की युट्यूब तुला तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही. कारण का चॅनल कडनं नाही, तू डायरेक्टली पार्टीकडनं, म्हणजे जे काही क्लायंट असेल त्यांच्याकडनं तुझं जास्त मॉनिटायझेशन आहे. माझा तो एक प्रश्न हे विचारत होता की ह्याचं युट्यूब सारखंच असतं का? का तुला युट्यूबचं माहिती मॉनिटायझेशन जे अकाउंटला जमा होतं वगैरे, इंस्टाचं कसं असतं? नाही, इंस्टाग्रामचं मॉनिटाईजचं मला माहित नाही की ते काय असतं, एवढं मला त्याच्यातलं नॉलेज. पण इंस्टा तुझं मॉनिटाईज झालंय ना? इंस्टाग्राम माझं मॉनिटाईज आहे. पण त्यातलं पैसे पहिले बोनस म्हणून एक होतं, त्याच्यात मी त्यामध्ये मिळायचे. आता नाही मिळत. आता स्टार म्हणून आलेलं आहे, पण त्याच्यात पण नाही मिळत पैसे. अच्छा, बरं. मग त्यांनी जरा ते अवघड गेले किंवा अवघड झाली असेल वगैरे, आणि चांगलं असल्यामुळे मग ते लोक सुद्धा तिकडे जातात. एनिवे, परत एकदा म्हणजे आता यूट्यूब आपण हे करूया मधनं काही इन्स्टा सुद्धा, कारण ते जे आपल्याकडे हे असणार आहे. सो मला हे म्हणायचं की लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ ह्याच्यामध्ये तुला युट्यूब शॉर्ट्स जास्त कम्फर्टेबल वाटतं. पण लॉंग व्हिडिओ जे तू थोडेफार केले ते काय केले तू? म्हणजे असं कुठली पण गोष्ट आहे ती फनी वे मध्ये दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये मी एवढा नाहीये, कारण की मी कॅमेरा जास्त फेस नाही करत. अच्छा, त्याच्यामुळे मग मी माझे फ्रेंड असतात, म्हणजे आपण गेल्यानंतर काय मस्ती करतो ते जास्त दाखवतो.
म्हणजे आपण असं नाही दाखवत की कुठली गोष्टीला प्रमोट करतोय, पण आता आपण कसं नॅचरल राहतो, म्हणजे आता मस्ती करतो, मित्राला चिडू याला चिडू, त्या गोष्टी दाखवतो आपण फनी वे मध्ये कसं दाखवायचं. अच्छा, म्हणजे बरं पीपल विल लाईक दॅट ऑल्सो, म्हणजे तेच आवडेल लोकांना बघायला. आता आर यू अवेअर की तुला कल्पना आहे का की तू एक यू आर नॉट व्हेरी मच लेस देन अ सेलिब्रिटी. तू सेलिब्रिटी झालेले आहे, लोक म्हणजे तिकडं 75 इकडं 32K एवढी लोक तुला ओळखतात. आता काही त्यामध्ये सेम सुद्धा असू शकतील, पण 75,000 इज अ व्हेरी ह्यूज फिगर बघायला गेलं तर, द वे द पीपल फॉलो यू. तर आता मग ते कंटेंटकडे मी थोडासा येतो की फूड व्लॉगिंग. आता बघायला गेलं, इफ यू डोंट माइंड, तर तब्येतीवरनं तर तू खाणार वाटत नाही, पण चांगलं मेंटेन्ड आहेस तू. म्हणजे तर काय असतं म्हणजे फूड व्लॉगर, त्याला काय करावं लागतं, कसं त्यानं म्हणजे काय करायचं, कसं अप्रोच करायचा, किती खायचं किती नाही खायचं, काय व्हॉट इज. तर बेसिकली कसं असतं, आता नवीन रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे. प्रत्येक आता पुण्यामध्ये फूड म्हणजे तुम्हाला माहिती प्रचंड रेस्टॉरंट आहे, प्रत्येक ठिकाणी फूडचे बिझनेस. पुणेकर म्हणजे खायला पहिले बस तेच असतं. तर आता काय असतं, आता आम्हाला DM येतं किंवा असं प्रमोशन करायचंय याचं तुमचं शूटचं, तर आता प्रत्येक रेस्टॉरंटची एक युनिक डिश असते. तर आम्हाला त्याची हाईप क्रिएट करायची राहते आमच्या स्क्रिप्टनुसार. मग आम्ही त्याची हाईप क्रिएट करतो. मग आता कुठल्याही गोष्टीची हाईप क्रिएट झाली तिथे कस्टमर जातं. तर आमचं व्ह्यू वरती रेशो नसतं. आता माझे 75 फॉलोअर आहे, तर आमचे व्ह्यू फक्त 9,000 पण जातात, तुम्हाला पण माहिती असेल जास्त 10K पण जातात किंवा 1 मिलियन पण जातात. तर व्ह्यू वरती नसत आमचं. ऑडियन्स किती जाणार आहे कुठली गोष्टीची हाईप क्रिएट झाली तर त्याच्यावरती आमचं मॅटर करतं आणि त्याने रेस्टॉरंटला फायदा होतो. बरं ठीक आहे, आपण एक एक टप्प्याने घेऊया की तू समजा तू तयारी कशी करतोस, मला असं म्हणायचं आहे की कंटेंट तयार कर. समजा एक हॉटेलचं तुला कळालं की त्याचं त्यांना ते तुम्हाला बोलवतात, पहिली गोष्ट म्हणजे ते तुला बोलवतात ते, आणि मग तू तिकडे जातोस. त्याच्यामध्ये मी एक शब्द तुझ्याकडनं ऐकला, स्क्रिप्ट. तर तू स्क्रिप्टचा करतो म्हणजे ते कोण करतं स्क्रिप्ट, कोण करतं? स्क्रिप्ट आम्हीच करतो. आम्ही म्हणजे कोण कोण आहे? तू आम्ही मध्ये मी म्हणजे माझे जे मित्र म्हणजे माझा पार्टनर असेल किंवा ते आम्ही सगळे कोण कोण आहे म्हणजे यू कॅन. राहुल तुमच्या समोरच बसलेला आहे, फक्त आम्ही दोघं जण मिळून करतो. आता तुम्ही दोघं मिळून करता. आणखीन कोण कोण त्याच्यामध्ये असतात म्हटलं, तू जसं म्हटलं मजा करतात फ्रेंड्स, म्हणजे कोणी असू शकतं, कोणीही असू शकतं, म्हणजे माझ्या सोसायटीचे असतील किंवा कॉलेजचे असतील किंवा. वुड यू लाईक टू नेम सम? अनुज कोळी झाला किंवा कौस्तुभ जाधव झाला, राहुल बिरादर, जय कोठारी. अरे वा, भरपूर आहेत आणि दे मस्ट बी एन्जॉयिंग दॅट. म्हणजे त्यांना काय बरेच नागरिकांचे कुतूहली आहे, प्रश्न आहेत माझ्यासहित आणि प्रेक्षकांचे सुद्धा. आता म्हणजे येतो विन विन सिच्युएशन आहे. तुमच्या यंग ह्याला तुम्ही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाता, खायलाही मिळतंय आणि खायला आमच्याकडे या म्हणणारे ते हॉटेलवाले आहेत. बरोबर, असं ते आहे. वर आणखीन ते तुम्हाला पेमेंट म्हणजे रिस्पेक्ट, खाना और पैसा, तो पुरा विन 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 सिच्युएशन आहे. एनिवे, आता एक फक्त अंदाज हे करण्यासाठी की समजा एक मध्यम हॉटेल असेल, त्यांचं नवीन झालं त्याप्रमाणे वगैरे असं नवीन जुने सगळं असेल आणि त्यांनी तुम्हाला बोलवलं, तर ती प्रोसेस कशी असते? तुमचं इंटरॅक्शन कसं असतं? काय तुम्ही मागता, काय ते तुम्हाला विचारतात आणि तुम्हाला काय काय लागतं तुमच्या सगळ्या स्क्रिप्टसाठी, ह्याच्याबद्दल थोडक्यात सांग. तर आता कसं असतं, बेसिकली आम्ही रेस्टॉरंटला व्हिजिट करतो. म्हणजे आमची जी डील झाली की असं प्रमोशन करायचं बाई ह्या रेस्टॉरंटचं, मग आम्ही पहिले व्हिजिट करतो. पहिली गोष्ट मेनू कार्ड, दुसरी गोष्ट ॲम्बियन्स. मेनू कार्ड मध्ये त्यांना विचार की तुमचं शेफचं काय स्पेशल आहे, मग त्यानुसार आपण डिश, आणि जी डिश अशी एकदम दिसायला खूप भारी असेल त्या टाइप मध्ये मग आपण तसं हाईप क्रिएट करतो त्याची. ह्या रेस्टॉरंट हायलाइट करता तुम्ही, हायलाइट करता त्याला, त्यातल्या चांगल्या गोष्टी तुम्ही लोकांसमोर, आणि ते सोशल मीडियामुळे इझिली पोहोचतं. नक्कीच नक्कीच मार्केटिंग. आणि त्यात आणखीन वेगळ्या लोकांचे हे फूड ब्लॉगरचे वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगळी असते आणि सांगण्याची स्टाईल वेगळी असते. तुझी USP काय आहे? माझी USP अशी असते की पहिले माझी USP होती की बारक्याला भूक लागली म्हणून. अच्छा, ते मी आणखी एका ठिकाणी पाहिलं होतं सुद्धा. बरं, मग पहिली होती म्हणजे आता ते सोडलंय का? नाही, आता ते थोडंसं चेंज केलं. काय कसं एक थोडंसं आता मी असं स्टार्टिंग असं असतं की पुणेकरांना तुम्ही कोथरूड मध्ये येऊन तुम्ही ह्या प्लेसला व्हिजिट नाही केली तर काय केलं, किंवा तुम्ही कोथरूड मध्ये येऊन तुम्ही हा शेक नाही पिला तर काय केलं. नाही, ते बारक्यावाला पहिलं असं कोथरूडचा निसर्ग बघता लागले ते बारक्याला भूक,
अच्छा, असं म्हणजे म्हणून एक होतं. काल्पनिक आहे. काल्पनिक होतं. म्हणजे आता पहिले कोथरूडचे काही असे व्हिडिओ टाकायचो आम्ही त्या पद्धतीने असं. आणि बारक्या कोण होता हे कोणालाच माहित नव्हतं व्हिडिओ मध्ये. बरं. दरवेळेस बारक्या चेंज व्हायचं. बर, हे पहिल्यापासून तुम्ही करत होता, कधीपर्यंत केलं? हे मी 6-1 महिने केलं असेल. बर, आणि मग आता का थांबवलं ते बारक्या? आता बारक्या म्हणून अजून एक जण फेमस झालेला आहे बरं. ऑलरेडी. मग मला ते कमेंट यायला लागले की तू याचं कॉपी करतो बा असं. अच्छा, असं झालं. हो, त्याच्यामुळे मग मी म्हटलं नाही ठीक आहे, चल आपण कन्सेप्ट चेंज करू आपली. मग तू काय पिंट्या नाही, आता पिंट्या नाही. आता असं केलंय की तुम्ही ह्या प्लेसला व्हिजिट नाही केली तर काय केलं. आता ही अच्छा, एक गोष्ट झाली. असं तू केलं? हो, आता असं. ये अगर इधर नहीं आए तो क्या किया फिर? हाँ, फिर पुणे में रहने का क्या तुम्ही- मतलब हा, वगैरे तसं असं तेच. एखादा जरा तुझ्या स्टाईल मध्ये ते बारक्या एकदम म्हण, आणि एखादं कुठलं म्हण. TV10, चल TV10 प्रोडक्ट आहे. TV10 हा, TV10. TV10चं आता कसं करायचं. कसं आहे म्हणजे फूड ब्लॉगिंग असं नाही. पुणेकरांनो, तुम्ही पुण्यामध्ये राहून TV10 चॅनल नाही बघितलं तर काय केलं. पण ठीक आहे, मस्त छान. मग हे बारक्या म्हणजे तुझ्या कसं डोक्यात आलं? म्हणजे तू कॉपी नव्हतं केलं बारक्या ते? म्हणजे पहिली गोष्ट मी बारीक आहे, ठीक आहे. बारीक म्हणजे, आणि घरात पण बारक्या म्हणजे लहान मुलगा, हा. त्याला बारक्या म्हणतात. पण हे झालं आत्ता. पहिल्यांदा जोपर्यंत लोकांना कळत नव्हतं तोपर्यंत काय केलं? माझा पॉईंट लक्षात आला का, की असं तर नाहीये की तू चॅनल चालू केलं आणि लगेच तुला कॉल आला आणि मग ते पैसे द्यायला तयार आहेत. अशा वेळी तू तिथं गेला, मी तुमचं हे करतो म्हटलं, ते म्हणले मला नाही करायचं, पण तुला तो प्रोडक्ट जर चांगला वाटत असेल किंवा तुझ्या चॅनलसाठी, ते त्या काळात जरा थोडं सांग ना. पहिले आम्ही कसं करायचो बेसिकली, स्ट्रीट फूड मेन, बरं, स्ट्रीट वा. फूड हायलाइट करायचं. बर, आता स्ट्रीट फूड मध्ये आता तुम्हाला भरपूर ठिकाणी पोहे भारी मिळतात, काही ठिकाणी वडापाव चांगला मिळतो, थालीपीठ. थालीपीठ. मग तिथे जायचो आम्ही असं बरं. खायला, रॅन्डम खायला गेलो तर त्यांना विचारायचो की काका व्हिडिओ काढू का. बरं. आणि त्याची सॉन्ग रील टाकायचो, म्हणजे कुठल्याही गाण्याला मॅच करून एडिट करून सॉन्ग रील टाकायचो. बर. आणि तेव्हा कसं होतं की एवढे ब्लॉगर नव्हते तेव्हा, म्हणजे ब्लॉगिंग कन्सेप्ट माहिती म्हणजे नव्हते ही 2019-20 ची गोष्ट वीसची, असेल. हा गोष्ट. तर लोक एवढे नव्हते त्याच्यात. बरं. तर त्याच्याने आम्ही 4000 फॉलोअर पासूनच ब्रँड कोलॅब करायला लागलो. अच्छा, 4000 फॉलोअर झाल्यानंतर मग इंस्टाग्रामचाच म्हणतो इंस्टाग्रामला. तू कोलॅब करायला लागला. कोलॅब करायला लागला. मग तेव्हा वा. लोकांना रील दिसायची आमची, बर. की स्ट्रीट फूडची रील दिसायची. मग आम्हाला बर. रेस्टॉरंट वाले बोलवायला लागले त्यानुसार, की असं कधी केलं नाही की रेस्टॉरंटला आम्ही मेसेज केलाय हा. की तुमचं आम्ही प्रमोट करू का. तसं केलंच नाही आम्ही कधी. बर, असं झालं नाही. नाही, असं. तुला म्हणजे डायरेक्ट कॉल आला. तुला पहिला कुणाचा आला तर लक्षात आहे का तुझ्या? बावधनमध्ये देजाऊ म्हणून कॅफे. वा, ते लक्षात येतं. हो, ते आहे. काय देजाऊ? देजाऊ. ते बार्टर कोलॅब केलं होतं आम्ही. म्हणजे बार्टर म्हणजे बेसिकली असं असतं की आम्ही तुम्हाला फूड देणार, बर. तुम्ही आमचं हायलाइट करा. म्हणजे त्यावेळेचं खाणं त्याचे पैसे भरायचे नाहीत तुम्ही? नाही, पैसे नाही भरायचे, मग फक्त तुम्ही त्यांचं फूड. किती खा? हा, किती खा. कोण कोण होतं त्यावेळी? मी आणि माझे मित्रच होतो. हा, चल, दोघं तिघं मित्र होते. दोघं तिघं मग मित्र. सगळं फ्री त्यावेळी? त्यावेळेस सगळं free. वॉज इट द फर्स्ट टाइम? म्हणजे कारण का ह्याच्यामध्ये पैसे भरले असतील? पहिल्यांदा असं झालं की फ्री मध्ये खायला मिळणार आहे. तर त्याच्यामुळे बरं, आम्ही very गेलो good. असं. हा. Very interesting. आणि दुसरं बरं. असं होतं की ब्रू कल्चर म्हणून होते ते प्रभात रोडला. बर. तेच होतं शूटला. म्हणजे ती कॉफी खूपच ट्रेंडला चालू होती. बरं. तर मग असं झालं की चला कॉफी तर. हे दुसरं म्हणतोस तू? हा, दुसरं प्रमोट. काय नाव म्हटलंस? ब्रू कल्चर म्हणून होतं पहिले. ब्रू कल्चर. कल्चर. ब्रू कल्चर. त्याचं काय? ब्रू कल्चरचं खूप कॉफी खूप जोरात झाले ते. हा, मिळत नव्हती का लाईन बिन वगैरे? हो, खूप लाईन. मग त्यांना काय गरज पडली प्रमोशनची? त्यांना प्रमोशनची गरज पडली अजून जास्त. असं की लोकांपर्यंत जाईल बुवा असं. बर, अजून जास्त जाईल हा, असं. खूप जाईल बुवा. ते नुकतंच सुरू झालं होतं का? नवीन सुरू झालं? हा, नवीन सुरू झालं होतं अच्छा. तेव्हा. इंटरेस्टिंग. तो काळ इंटरेस्टिंग होता. आणि तू जसं म्हणतो की 4000 झाल्यानंतर तुला बोलानी यायला लागलेले आहेत. आणि मग कसं होतं? फ्रिक्वेन्सी कशी असायची? म्हणजे साधारणतः आठवड्याला एक, दिवसाला एक, वीकली तरी 3-4 प्रमोशन व्हायचे. काय बोलतो? हो, 3-4 प्रमोशन व्हायचे. बर. आता आणखीन एक फार महत्वाचा मुद्दा, जे ह्या फील्डमध्ये येण्यासाठी आपण त्यासाठीच करतो हे मेनली, की बेसिकली तू काय करतोस? बेसिकली मी सिव्हिल इंजिनियर आहे. अच्छा, सिव्हिल इंजिनियर आहे हो, तो? civil. डिप्लोमा डिग्री? डिप्लोमा डिग्री दोघं केलं. दोन्ही डिप्लोमा केलंय. म्हणजे MIT मधून केलेला आहे. अच्छा. आणि डिग्री PUPIT अरे वा, मधून केलं. म्हणजे हातात अगदी डिग्री आहे की चांगली पैकी अगदी, म्हणजे यू आर द मोस्ट एलिजिबल बॅचलर. एनिवे, तर त्याच्यावरचं येऊया. म्हणजे मेन तू सिव्हिल इंजिनियर आहे. मग तो ते दोन्ही कसं काय मॅनेज करतो? आणि त्याचं काय करतो, किती करतो, आणि हे कसं करतो? मला जरा थोडक्यात सांग. कसं आहे, आता ही जी गोष्ट आहे म्हणजे फूड ब्लॉगर म्हटलं तरी, तर ते मला आवडतं बर. की व्हिडिओ काढायला, अच्छा. कुठल्याही गोष्टीचं ते एडिटिंग छंद आहे तो. तो एक आवड म्हणून, पॅशन आहे, छंद. मेन म्हणजे माझा बिझनेस आहे. अरे वा, बर. इंटेरियरचे बर, कामं घेतो बर, किंवा RCC चे बर, कामं बर. घेतो, तो माझा मेन बिझनेस. दोन्हीतनं पैसे मिळतातच. हा, दोघांतून मिळतोच पैसे असं. एक
गमतीचा प्रश्न म्हणजे डोंट टेक इट मच सिरियसली. जर दोन्हीपैकी एक चॉईस करायचं म्हटलं तर मी तुम्ही सोचा नाही कसं माहितीये का, जेव्हा मला गंमत म्हणून की समजा असंच वेळ आली की नाही बाबा अभी एक कौन सा तो चुनना पडेगा, व्हॉट वुड यू गो? तर मी बिझनेस करेल माझा. बिझनेस करणं. बरं ठीक आहे चला. बाकीचे कारण की आता काय गोष्ट झालेली माहितीये का, मार्केट खूप घाण झालेलं आहे. बर मार्केटमध्ये आता असं झालेलं आहे की प्रत्येकाकडे आयफोन आलेला आहे. अच्छा तू हे म्हणतो युट्यूबचं म्हणतो युट्यूबचं. बर हा युट्यूबचं प्रत्येकाकडे आयफोन आलेला आहे. बरोबर. लोक काय करतात आता फेमस होण्यासाठी कुठे ऍक्सिडेंट झालाय किंवा काय झालंय, म्हणजे फूड ब्लॉगर फूड ब्लॉगर पण म्हणतो मी, फूड ब्लॉगर पण म्हणतो. फॉलोअर बेस वाढवण्यासाठी लोक काय करतात. अच्छा अरे बापरे. आता मी 3 वर्षापासून करतो, माझे 75 लाच अजून, म्हणजे 75 पर्यंतच पोहोचलो मी ग्रो झाला. पण आता लोक काय करतायत, कुठे ऍक्सिडेंट झालाय किंवा नदी पात्रात काय झालेलं आहे तर त्याचे व्हिडिओ टाकतात. अरे बापरे. आणि तुमचा एक व्हिडिओ मिलियन मध्ये गेला तर तुम्हाला 3-4 हजार फॉलोअर मिळाले तर लोक तसे ग्रो होतात. त्याच्याने मार्केट खूप घाण झालेलं आहे. अरे बापरे. अच्छा असं म्हणतो. दुसरी गोष्ट असं झालेलं आहे की हॉटेलवाले पेड प्रमोशन देतात. ठीक आहे. आता लोकांना लोक काय बघतात, फॉलोअर बेस बघतात. लोक हे नाही बघत की याचा क्राऊड किती जेन्युइन आहे. अच्छा तर ती गोष्ट येते. आता ते गोष्ट येते. मग काय होतं की आता तुम्ही फॉलोअर बेस वाला ब्लॉगर बोलवला, काही काहींचे फेक असतात, काही काहींचे रिअल असतात. असं नाही म्हणत की प्रत्येकाचेच फेक. लोक खूप कष्टाने करतात. आता फॉलोअर हे फेक सुद्धा असू शकतात. बर आहेत भरपूर जणांचे तसे. तुझे सगळे जेन्युइन आहे. बर मॉनिटाईज म्हणून झाले ना असं. तर काय होतं माहितीये का, आता कुठल्याही रेस्टॉरंटला गेले तर पहिल्यांदा कुठला ब्लॉगर बोलवला आणि त्याने तो फीडबॅक नाही दिला त्याला चांगला, म्हणजे त्याला रिस्पॉन्स नाही आला, कस्टमर पण नाही गेले जेवढे ते पे आउट देतात त्याच्यावर, तर ते लोक नेक्स्ट टाइम करतच नाही. इच्छा जाते. त्याच्याने नाव खूप खराब झालं. अच्छा फूड ब्लॉगरचं नाव खूप खराब झालं आहे. दारात उभं करत नाही वगैरे अशी वेळ आली पण नाही, दारात उभं करत नाही असं नाही, पण असं म्हणतात फूड ब्लॉगरला तुझं नाही, इच्छा जाते लोकांची की नाही करायचं बा आता आपण, काही रिस्पॉन्स नाही आला. असा अनुभव आलाय तुला? नाही मला तरी नाही आलेला अजून अनुभव. दुसऱ्यांच्यामुळे तुला असा अनुभव आलाय का? नको बाबा. आलाय भरपूर लोकांचा आलाय. अरे नको बाबा. त्याच्याने त्याला असं म्हणजे परस्यू केलं नाहीस की बाबा बघा माझं तरी बघा. आम्ही कधी कोणाला व्ह्यूची गॅरंटी देत नाही, कारण की इंस्टाग्रामला स्वतःचा अल्गोरिदम क्रॅक करता येत नाही, तर आपण काय करू शकतो. अच्छा म्हणजे तू व्ह्यूची गॅरंटी मागतात ते आता लोक मागतात पण आपण देत नाही, कारण की आता एवढे व्ह्यू जाणारे असं सांगू नाही शकत. काय गॅरंटी नाही. बरोबर आहे. कारण का म्हणजे ऍक्च्युली मला माझ्या म्हणजे हे कळलं नाही. आपण गॅरंटी नाही देत, पण आपण गॅरंटी याची देतो की कस्टमर किती येणार तुमच्याकडे. आणि आपलं कसं असतं, 10,000 पण व्ह्यू गेले, 75 केलं म्हणजे फॉलोअर राहिले, तर 10,000 पण व्ह्यू गेले किंवा 1 मिलियन पण गेले, आपण फीडबॅक घेतो रेस्टॉरंट वाल्याकडून. त्यांना विचारायचं की तुमचा किती फुटफॉल झाला, किती कस्टमर आले बघून. आता प्रत्येक कस्टमर सांगून नाही जात की व्हिडिओ बघून आलं बघ तुमच्याकडे, तसं नाही. मग आपण फीडबॅक घेतो की तुम्हाला रिस्पॉन्स आला की नाही आला. मग त्यांनी सांगितलं की रिस्पॉन्स नाही आला तर आपण त्याच्यात खूप चेंज करतो. म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमचा जो क्लायंटचा जे तुम्ही केलेला व्हिडिओ तिथं तुम्ही त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी त्यांच्याकडे जाता. फीडबॅक फोनवर व्हॉट्सअपला घेतो आणि रिटर्न मध्ये घेतो आम्ही फीडबॅक. रिटर्न म्हणजे तो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह आला तर आपण चेंज करतो, म्हणजे नेक्स्ट प्रमोशनला तो गोष्टीचा इम्पॅक्ट नको करायला म्हणून असं. बर अच्छा. पण म्हणजे एका हॉटेलचं परत हे करावं लागतं की मिळतं तसं काम? मिळतं तसं. आता मी भरपूर डबल प्रमोशन केलेलं, म्हणजे एक रेस्टॉरंट आता तुम्हाला रिस्पॉन्स आला तर तुम्ही नेक्स्ट टाइम ऑफर ठेवणार तर मला बोलवणारच, कारण की तुमची ऑफर हायलाइट झाली ती लास्ट टाइम. बर. पण आता तू जसं म्हटलं त्याप्रमाणे तिकडचा एकच पदार्थ समजा, म्हणजे एखादा पदार्थ चांगला वगैरे असतो तो तुम्ही हायलाइट करता, दुसऱ्या वेळी काय करता मग तुम्ही? दुसऱ्याकडे काय ऑफर असते त्यांचे, म्हणजे आता बाय वन एखादी असेल ऑफर असते तर ऑफर हायलाइट करतो आपण. बर. रिपीट क्लायंट सुद्धा आहेत? रिपीट क्लायंट आहे. व्हेरी गुड. बर. आता मला परत मी ते एक विचारायचं की स्क्रिप्टिंग तुम्ही दोघं मिळून करता, तर काय साधारणतः तुम्ही डोक्यात ठेवता की समजा पदार्थ आहे आणि मग ते ॲम्बियन्स बी तू जसं म्हटलं ना, तर कसं एखादा म्हणजे काय गोष्टी त्यामध्ये बघता जे यायला पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये? आता मेन म्हणजे आता प्रोडक्ट त्यांचं काय, फूड मध्ये काय युनिक दिसतंय, टेस्टला काय चांगलं, ते आम्ही मोस्टली हायलाइट करतो असं.
मग म्हणजे आता ते विनोदी स्वरूपात म्हणतात, पण तुम्ही म्हणता की त्यामध्ये दोन प्रकार आहेत. युट्यूबला जे मोठे व्हिडिओ आहेत ते जरा फनी सारखं तुमचं असतं. फनी वे मध्ये आपण नॅचरल गेलो, आपण हॉटेलला गेलो, काय मस्ती करतो मित्र. अच्छा, तसं तू काय ऑर्डर करणार, तू काय करणार, ते नॉर्मल. पण त्याबरोबर तुम्ही ते प्रमोशनही करता. प्रमोशन मी करतो. बर ओके. आता साधारणतः पुण्यातला तुझे म्हणजे किती हॉटेल्स आणि कसं हे झालेलं आहे, म्हणजे असं जरा थोडं. आतापर्यंत मी 150+ रेस्टॉरंट काय बोलतो पुण्यातले? अरे बापरे. आणि पुणे तर अजून म्हणजे खूप अजून म्हणजे हा. अरे बर. आणि म्हणजे अजून तू स्वतः त्यांच्याकडे अप्रोच होतो का, किंवा मी स्वतःहून कोणाला अप्रोच नाही करत. बर. मग आता फ्रिक्वेन्सी कशी आहे आता? वीकली 7-8 तरी होतात माझे प्रमोशन. म्हणजे दिवसाला एक वगैरे, एक दोन एक म्हणजे सॅटर्डे संडेला कधी कधी 3 पण होतात, काही काही वेळेस 2 पण होतात. अच्छा, सॅटर्डे संडेला जास्त करून करतो. आणि मध्ये वेनसडे आला किंवा थर्सडे आला, जसं राहिलं तसं. बर. आता सॅटर्डे संडे लोकांचा आउटिंगचा डे आहे, तर त्या गर्दीमध्ये करतो आपण शूट. आपल्याला काय एक टेबल पाहिजे फक्त. तुम्हाला गर्दी, तुम्हाला म्हणजे ते आणखीन त्यांचे काय हे घेता का तुम्ही, म्हणजे त्यांचे रिमार्क्स किंवा त्यांचे? नाही, आपण कस्टमरला हायलाइट नाही करत, डिस्टर्ब नाही करत आपण. कारण की काही कम्फर्टेबल असतात, काही नसतात, त्याच्यामुळे आपण करत नाही. बर. तू जसं म्हणलास मला की पहिल्या सुरुवातीला ज्यावेळी एका हॉटेलवाल्याने ते बाटर पद्धतीनं की बाबा खाओ पिओ, जो खाना है खाओ, पैसा मत मांगो और तुम प्रमोशन करो. आता तर खाना पिना तो चालू ही आहे. म्हणजे आता तुला तुझं जे दिसतंय तू खातोस का? म्हणजे कारण काय खूप काय डिशेस काय मोठे असतात, आणि बऱ्याच वेळा तू म्हणजे एकटा जातोस, म्हणजे आता तरी ह्याच्यामध्ये. तर त्याचं कसं असतं ते पूर्ण खाणं नाही, पण आपण टेस्ट करतो प्रत्येक प्रोडक्ट. बर. आणि टेस्ट केल्यानंतर आपण फीडबॅक देतो की तुमचं चांगलं आहे की काय. आणि आपण ज्याची टेस्ट चांगली नसेल तर आपण जास्त प्रमोट नाही करत बघायला गेलं. आणि आपलं एक कन्सेप्ट. अच्छा, असंही आहे का? म्हणजे तुझं असं म्हणायचं की हॉटेलवाल्यांनी जरी बोलवलं आणि तुला जर त्याची टेस्ट आवडली नाही तर आपण फीडबॅक देतो की तुम्ही याच्यात हा चेंज करू शकता असं. अच्छा. आणि व्हॉट अबाउट द पेमेंट? पेमेंट तर ते पेमेंट चालूच असतं, पण तुम्ही त्यांना प्रामाणिकपणे देता. आणि मग ह्याच्यावर काय, व्हिडिओवर काय टाकता तुम्ही? व्हिडिओवरती आपण तो प्रोडक्ट हायलाइट नाही करत, जास्त करून नाही करत हायलाइट, नाही करत. पण अगदी डिस्कार्ड करत नाही किंवा डिस्कार्ड नाही. असं झालंय कारण की रेस्टॉरंटवाले चेंज करतात ना. कारण की आपल्याला विचारतात, प्रत्येक रेस्टॉरंटचा ओनर तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, काय चेंज करू शकतो. आपण त्यांना फक्त सजेस्ट देतो की तुम्ही असं चेंज करू शकता, तेवढंच असतं. पण असं नाही वाटत की तुला तुझा ओपिनियन असू शकतो एखादा पदार्थ. आता तुला समजा पुरणपोळी आवडत नाही, याचा अर्थ काही जगाला आवडणार नाही असं तर नाही. त्याचं नाही, आपण म्हणजे मेन म्हणजे हायजीन वरती बोलतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे किचनचे हायजीन असते. कारण की तुम्ही पण रेस्टॉरंट बघितले असतील की रेस्टॉरंट काय असतं, काय असतं, त्याच्यावरती बोलतो. मी खास करून व्लॉगिंग जास्त बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला आता कसं दिसतं. आणि तू म्हणलास आता बरोबर आहे, हायजीन वरती बोलणार आपण. काय काय पॉइंट आहे तुझे? हायजीन डिश तुम्ही कशी देताय. बर. सर्व कसं करतात, तुमचे वेटर लोकांशी कसे बोलतायत, कशी ऑर्डर घेतात, ती गोष्ट. व्हेरी गुड. ॲम्बियन्स. बस तेवढ्याच 4 गोष्टी. बर. व्हेरी गुड. अच्छा. बरं. आता ह्या फूड व्लॉगिंग मध्ये तू एकतर शॉर्ट्स, म्हणजे काही टिकटॉक अगोदर होतं त्या टाईपचं, किंवा म्हणजे इंस्टाग्रामवर तर छोटंच रील असते आणि इथं शॉर्ट्स असतात. तर त्याच्यामध्ये ज्या हॉटेलमध्ये जातो ते जे मालक वगैरे त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे नसतात का? म्हणजे आधी आपण कसं करायचो स्ट्रीट फूडला, की आपण त्यांना विचारायचो की तुमचं नाव काय, मग ते स्वतः बोलायचे व्हिडिओमध्ये, नमस्कार माझं नाव हे आहे, माझ्या इथे पोहे खूपच फेमस आहे, 30 रुपयाला पोहे मिळतात, माझा ऍड्रेस आहे. तसं आपण तसं करायचं, कन्सेप्टने आपण रील करायचं. मग आता तसं नाही करत. आपण स्ट्रीट फूड मोस्टली सॉंग रील टाकतो. आणि जे रेस्टॉरंट आलं त्याला आपण व्हॉइस ओव्हर करतो. आता हा एक प्रश्न निर्माण होतो, तू सॉन्ग टाकतो कुठलं तरी त्यावेळेस जे चाललेलं सॉन्ग असेल, ट्रेंडिंग सॉन्ग तुझ्या भाषेत. हा बरोबर आहे, तेही आम्हाला शब्द. तर त्याचे कॉपीराईटचं हे पडत नाही का? नाही, सॉंगला कॉपीराईट नाही पडत ना, आपण यूज नाही करत. युट्यूबला सुद्धा पडत नाही, युट्यूबला शॉर्टला नाही पडत कॉपीराईट. कुठे पडतो? आपला लॉंग व्हिडिओ राहिला, त्याच्या बॅकग्राऊंडला आपण कोणाचे रजिस्टर्ड सॉन्ग वापरले तेव्हा कॉपीराईट पडतो. तुम्ही पूर्ण रील तर सॉन्ग रील टाकत असणार तर तुम्हाला कॉपीराईट नाही येत.
बर शॉर्टला सुद्धा मी माझं short ला नाही. युट्यूबला ते 3 मिनिटाचं झालेलं आहे, अगोदर 1 मिनिटाचं होतं. 3 मिनिटाला सुद्धा जर तू सॉन्ग सगळं अख्खं सॉन्ग टाकलं तर पडणार नाही, कॉपीराईट येतो. येणार. मग त्याचे काही नियम आहेत? शॉर्टला नाही येत कॉपीराईट. मी शॉर्टच म्हणतोय, शॉर्ट आता 3 मिनिटाचा आहे शॉर्ट. युट्यूबचं पूर्ण सॉन्ग टाकलं तर नाही येत. तर तुम्ही सॉन्ग कसं टाकलात, तर तुम्ही स्वतः डाउनलोड केलंय सॉन्ग आणि ते यूज करतात, तर तुम्हाला कॉपीराईट येणार. तुम्ही त्यांच्या इथूनच त्यांच्याच गॅलरी मधून त्यांच्या गॅलरी मधून घेतलं तर नाही येत कॉपीराईट येत. बर, म्हणजे मला त्याची काही कल्पना नाही, पण त्यामुळे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. आणि माझं असं लक्षात येतं की खूप अजून भरपूर काही सांगण्यासारखं आहे. तर तुझी काही हरकत नसेल ना, तो इसका एक पार्ट 2 भी हो सकता है तुझ्या ह्याप्रमाणे. मी आता सुद्धा मला प्राथमिक जेवढं पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.